ओम नमः शिवाय। मित्रांनो, खरं म्हणजे आपलं शरीर हे पूर्णपणे नास्तिक आहे, हे सत्य आहे। मानव इतिहासात नोंदवलेले सर्वात जास्त आयुर्मान 122 आहे। काही शास्त्रज्ञांचे मते आधुनिक वैद्यकीय प्रगती आणि जीवनशैलीतील बदलांमुळे भविष्यात मनुष्य 150 वर्षापर्यंत जगू शकेल, असं काहींचं मत आहे। माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की हे सगळं निसर्गाने ठरवलेलं आहे। मग आपण कसं जगावे हे आपल्यावर आहे, पण मात्र एक दिवशी शरीर सोडायचे आहे, हा निसर्गाचा नियमच आहे। म्हणून आपल्याला घाबरायचे नाही। आपण आपल्या जन्मात चांगले कर्म केली असतील तर मृत्यूसुद्धा चांगलाच येणार। म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि मृत्यूला सामोरे जा। जसजसा वर्ष ओलांडत जातो तसे आपण मृत्यूच्या जवळ येत जातो आणि एके दिवशी शरीर सोडून आत्मा निघून जातो। पण मृत्यू येण्याच्या 15 दिवस अगोदर आपल्याबरोबर काय घडतं, कोणते संकेत आपल्याला अनुभवायला मिळतात, हे सांगणार आहे। कोणाला भीती वाटत असेल तर हा व्हिडिओ बघू नका, पण माझा उद्देश तुम्हाला दुःख किंवा संकट देण्याचा नाही। चला मग आता लगेच आपण त्या इशारे किंवा संकेतांकडे वळूया। स्वप्नात आपल्याला कोणीतरी हाक मारणं। रात्री आपण शांत निवांत झोपलेलो असतो, स्वप्नात रमलेलो असतो, पण मध्येच अचानक कोणाचा तरी आवाज येतो। असं वाटतं की कोणीतरी आपल्याला बोलावत आहे, पण तो आपल्याला दिसत नाही। आवाजसुद्धा ओळखीचा नसतो। आपण शोधण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला दिसत नाही। यालाच धार्मिक दृष्टीने यमदूत आपल्याला बोलावण्याचा संकेत देत असतो। पाण्यात बुडणे। गरुड पुराणानुसार आपल्याला जेव्हा स्वप्नांमध्ये पाण्यात बुडल्यासारखं वाटेल, श्वास थांबेल आणि आपण पाण्यातून निघण्याचा खूप प्रयत्न करणार, पण आपल्याला काही निघता येणार नाही। कितीही हातपाय हलवण्याचा प्रयत्न करू, पण आपण जागेवरच राहतो, हे सुद्धा महत्त्वाचा संकेत आहे। काळा धूर दिसणे। मित्रांनो, स्वप्नात काळा धूर दिसणं म्हणजे डोळ्यासमोर अंधार येणे। आपण स्वप्नात इकडे तिकडे बघतो, पण आपल्याला धूर किंवा अंधाराशिवाय काहीच दिसणार नाही। असं वाटणार आपण कुठेतरी भरकटलोय, आपल्याला घरी जायचं आहे, पण आपल्याला रस्ताच मिळत नाही। हे स्वप्न आपल्याला यमलोकातील हलका इशारा असतो। मृत व्यक्तींशी बोलणं। जर आपल्याला स्वप्नात मृत व्यक्ती, जसे आपल्या घरातील गेलेली माणसं किंवा मित्र आपल्याला वारंवार दिसत असतील, तर समजून जा की आपलीसुद्धा वेळ जवळ आलेली आहे। जुनं घर किंवा स्मशान पाहणं। स्मशान ही तर मृत व्यक्तींचीच जागा आहे। जर तुम्हाला खूप जुनं घर दिसत असेल, जिथे कोणी राहत नाही, अतिशय भीतीदायक किंवा स्मशान दिसणे हे एक स्पष्ट संकेत आहे की मृत्यू जवळ आला आहे। आरशात वेगळं रूप दिसणं। मित्रांनो, जर तुम्ही स्वप्नात स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करत असाल, पण नेमका त्या आरशात तुमचा शरीर दिसत नसेल किंवा एखादं दुसराच कोणी दिसत असेल, तर समजा हे आत्मा शरीराशी असलेलं नातं संपत चालल्याचं लक्षण आहे। घड्याळ थांबणं। कधीकधी आपण झोपेत असताना अचानक आपल्याला काही अर्धवट कामे आठवतात। ते कामं करता करता आपण मध्ये मध्ये वेळ पाहतो, पण आपल्याला घड्याळ बंद पडलेलं दिसेल, काटा जाग्यावर थांबलेला दिसेल, तर हे असे होणं म्हणजे जीवनचक्राचे संपण्याची चाहूल असते। मित्रांनो, हेच संकेत होते जे मरण्याच्या 15 दिवस अगोदर दिसतात। मित्रांनो, मरण म्हणजे शेवट नाही, तर मृत्यूनंतर एक नवीन प्रवास आहे। आपण जे आहोत शरीर नाही, आत्मा आहे। आपण शरीर सोडतो, पण आत्मा जन्मोजन्मी तीच राहते। फक्त आपल्याला मागचं काही आठवत नाही।